पालकत्वाच्या जबाबदारीचे आव्हान पेलणाऱ्या एकट्या आई किंवा वडिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. संघर्षाच्या या प्रवासात अनेकांना आपलेपणाची साथ हवी असते. सकारात्मक अनुभव, प्रेरणा आणि आप्तेष्टांच्या साथीने एकल पालकत्व अधिक सुकर होण्यासाठी एकल पालक दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने येत्या 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC रस्ता, पुणे येथे एकल पालक संमेलनाचं आयोजन केलं आहे, अशी माहिती क्रिन्सेट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचे संचालक भूषण वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी उपस्थित होत्या. एकल पालक संमेलनाचे हे 3रं वर्ष आहे. एकट्याने पालकत्वाची जबाबदारी सांभाळत असलेल्या पालकांना एकत्रित करून त्यांचा हुरूप वाढवण्याचा प्रयत्न यातून होतो. तसेच त्यांना संघर्षाच्या वाटेवर आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी मिळते. एकल पालक या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच आर्थिक नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते. यंदा मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे विशेष मार्गदर्शन सत्र असणार आहे. डॉक्टर स्मिता जोशी यांचे कौटुंबिक संबंधावर तर भूषण वाणी यांचे आर्थिक नियोजनावर व्याख्यान होणार आहे. लहान मुलांसाठी वेगळ्या जागेत मनोरंजनात्मक उपक्रम असणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, मात्र योग्य नियोजनासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचं भूषण वाणी यांनी सांगितलंय. नमस्कार, मी भूषण वाणी, संचालक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड. 21 मार्च सिंगल पॅरेंट डे हा दिवस आपण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. गेली 2 वर्ष आपण हा साजरा करतोय. सिंगल पॅरेंटला एकत्र करून त्यांच्या अडचणी सॉल्व्ह व्हाव्यात, त्यांना योग्य दिशा मिळावी, योग्य विचार त्यांनी घेऊन जावे, याच्यासाठीचा हा कार्यक्रम, भरगच्च असा कार्यक्रम 21 मार्च रोजी दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC कॉलेज रोड, पुणे येथे आपण हा साजरा करत आहोत. इथे प्रवेश हा विनामूल्य आहे, पण कार्यक्रम सुसूत्र व्हावा आणि योग्य पद्धतीने करता यावा याच्यासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आणि याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन करून प्रत्येक सिंगल पॅरेंटने किंवा मग त्याच्या रिलेटेड असणारे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट जरी तिथे येऊ शकलीत आणि आपल्या सिंगल पॅरेंट, जवळच्या सिंगल पॅरेंटला सपोर्ट करू शकलीत, तरीही त्यांच्या दृष्टीने ही योग्य पर्वणी असेल. तर यावं, सगळ्या सिंगल पॅरेंटनी यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. थँक्यू.